सन्माननीय व्यासपीठावर विराजमान हास्यद्रचे सर्व सचिन गोस्वामी सर, इथले सगळे महत्त्वाची सगळी मंडळी, रंगकर्मी, अस्तित्वाचे सगळे कलावंत, रंगमंचाच्या मागची ज्यांनी मदत केली आहे ते सगळेजण आणि विद्यार्थी मित्र हो, हा सत्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतोय, कारण रंगकर्मींनी केलेला हा सत्कार आहे, ज्यांना स्वतःला काही करावं वाटतं या क्षेत्रामध्ये आणि कोणी केलेलं त्याचं कौतुक करावं वाटतं अशा माणसांकडनं झालेला आहे. कुठल्याही सरकारी एजन्सीचा हा पुरस्कार नाही, त्यामुळे मला याचा अप्रूप खूप आहे. आणि ज्या प्रेमाने आणि ओलाव्याने हा सत्कार त्यांनी दिलेला आहे ते ठाई जाणवतं आपल्याला, त्यामुळे त्याचं मला विशेष कौतुक आहे. मित्रो, मला रंगसाधकचा रंगभूमीवर कार्य केल्याबद्दल किंवा नाटक, सिनेमा, सिरियल यामध्ये मी जी काही धडपड केली त्याचं कौतुक केलेलं आहे, त्या संदर्भात हा सत्कार करण्यात आलेला आहे. सुरुवातीला सांगण्यात आलं की माझे विद्यार्थी मकरंद अनासपुरे किंवा मंगेश किंवा संदीप पाठक ही ज्यांनी आज मनोगत व्यक्त केलं, हे सगळे मी कधीही व्यासपीठावरून, मी कालच्याही भाषणामध्ये असं सांगितलं होतं संवाद साधताना, मला फार स्वतः विद्यार्थ्यांची नावं घेणं मला प्रशस्त वाटत नाही, कारण आपण लागतोय की काय असं वाटतं. म्हणजे दोन गोष्टी आहेत, मी यांचा गुरु होतो किंवा ते माझे शिष्य होते, यापेक्षा एका विद्यार्थ्याने माझा विनोद केला होता असा की तो असं म्हणाला की हे ज्यावेळी महाविद्यालयामध्ये शिक्षक होते त्यावेळी मी त्या महाविद्यालयात विद्यार्थी होतो. म्हणजे हे माझे शिक्षक होते किंवा मी यांचा शिष्य होतो, यापेक्षा त्यांनी वाक्य असं वापरलं, हे ज्यावेळी आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते त्यावेळी मी तिथं विद्यार्थी होतो. म्हणजे हा योगायोग आहे, यांनी मला शिकवले की नाही हे आधांतरित आहे. तर असं काहीही घडण्यापेक्षा त्यानं नाव सांगितलं पाहिजे की यांनी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणून मी कधीही व्यासपीठावरून शिष्यांची यादी वाचत नाही, शक्यतो टाळतो मी. दुसरी गोष्ट, मी जे काही केलं आहे त्या इतिहासावर मी कधीच बोलत नाही, कारण माझं स्वतःचं मत असं आहे, थिएटर किंवा क्रिएटिव्ह फील्ड हे असं आहे, आज तुम क्या हो. मी या ठिकाणी सोलापूरला आल्यानंतर आधीचा माझा जो बायोडाटा आहे त्याचं मला काहीतरी एक मानपत्र वगैरे मिळालेलं आहे. मी उद्या काय असेल तर मी त्या शीट घेऊन न फिरता त्या शीटमध्ये अजून एक शीट ॲड होईल या संदर्भात मी जागृत राहिलं पाहिजे. आणि ही गोष्ट मला जास्त आव्हानात्मक वाटते, मला चॅलेंज वाटते. आज सरांनी बक्षीस वितरणाच्या वेळी एक जे वाक्य वापरलं की ज्यांना मिळालं आहे त्यांचा आनंद, त्यांना अभिनंदन, ज्यांना मिळालं नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, तुम्ही सगळेच विजेते आहात. मला स्वतःला असं वाटतं, क्षेत्रामध्ये आनंद मिळवणं हे प्राईम असलं पाहिजे, अचिव्हमेंट हे बाय प्रॉडक्ट असलं पाहिजे. कारण तुम्ही सादर करताना जर माझा पहिला येणार आहे का दुसरा येणार आहे त्याच वेळी तुमची गडबड सुरू झालेली असते. मला झपाटल्यासारखं झालं ना, मी ऑडियन्समध्ये बघत असताना मला त्यांच्या डोळ्यांमध्ये ते रिफ्लेक्शन दिसले ना, माझ्याकडे तर सार्थक झालं, त्याचं काय होईल त्यानंतर बघू. मी त्याच्यात अटॅच व्हायला लागलो, याचं माझं काय झालं. मग आता तिसरा काळ आला, मग हे यांच्या ओळखी, यांच्या मावशीच्या तिकडच्या नातेवाईकांना तिकडून कनेक्ट झालेले परीक्षक. तर हे असले प्रकार नाही, डोक्यात आणायचेच नाही. त्यांनी आपलं स्वतःचे क्रिएटिव्ह मूल्य कमी होतं. मला असं वाटतं की तो आनंद घेतला पाहिजे, मजा घेतली पाहिजे. आणि आपण सादर करताना आपल्यातही प्रहसनाची किंवा आपण जे सादर करतो त्याची तर मजा घेतली पाहिजे. इतर जे सादर करतायत त्याला तितकीच दाद, क्या बात आहे, क्या बात आहे अशी दाद देता आली पाहिजे समोरच्या माणसाला सुद्धा. कारण आर्टमध्ये
आतमध्ये तुम्हाला जे मिळतं त्यापेक्षा माझा स्वतःचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला विचारलं एकाने मागे, मी ॲक्च्युअली PhD झॉलॉजीमध्ये झालेलो आहे, प्राणीशास्त्रात, आणि नंतर मी नाट्यशास्त्राकडे आलो. तर मला त्यांनी विचारलं की तुम्ही इकडं का आला, तुम्ही प्राणीशास्त्रात PhD केल्याने नाट्यशास्त्रात का आला. मी म्हटलं मला दोन्हींचा फायदा करून घ्यायचा होता. मी प्राणीशास्त्र आणि नाट्यशास्त्र दोन्ही टॅग केलं. मी प्राण्यांमधलं ह्युमन इन्स्टिंक्ट शोधलं आणि ह्युमनमधलं ॲनिमल इन्स्टिंक्ट शोधलं. कारण मला या दोन्ही गोष्टी टॅग करायच्या होत्या आणि आय वॉज व्हेरी हॅपी विथ इट. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला स्वतःला असं लक्षात आलं, मी जसजसा PG झालो किंवा मी जसजसा परिपक्व होत गेलो, माझ्या लक्षात आलं कलेनं माणूस परिपक्व होतो, कलेनं माणूस प्रचंड मॅच्युअर्ड होतो. कला ही माणसाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाते. त्याचं कारण माझं स्वतःचं मत, मी फार बोल्डली बोललेलो व्यासपीठावरून, कलेतली माणसं सगळ्यात कमीत कमी नुकसान करतात समाजाचं. कलेतला माणूस कमीत कमी नुकसान करतो पर्यावरणाचं आणि समाजाचं. आणि त्याचं विनोदी पद्धतीने मी उत्तर असं देतो, अरे हमें अपनी खबर नहीं यारो, आप जमाने की बात करते हो. कारण तो त्याच्या धुंदीत असतो, त्याच्या मस्तीत असतो, तो काय करणार नुकसान कोणाचं. म्हणून हे स्कूटरला ब्लेड मारणारे, कोणाचं तरी टायर तोडून येणारे, हे कलेतले कधीच नसतात, असू शकत नाही. कारण त्याचा शोध चालू असतो, त्याची एक धुन चालू असते. एखादा माणूस समोरच्या माणसाला, मी कलावंत ओळखण्याचं माझं जे टेक्निक होतं, मी विनोदाने असं म्हणायचो, नटांना किंवा कलावंतांना गर्दी आवडते, पण त्याला गर्दीचा भाग व्हायला नाही आवडत. ही त्याची पहिली खूण आहे कलावंताची. तो कधीच रमत नाही गर्दीमध्ये, त्याला पटकन बाजूला यावं वाटतं, त्याला वेगळं राहावं वाटतं, पण त्याला गर्दीतला माणूस म्हणून ओळखला जावा असं वाटतं. आणि ही कलावंताचं प्रचंड वेगळं वैशिष्ट्य आहे आणि तो ते जपत असतो आयुष्यभर. नंतर कलावंतांमध्ये मला एक कालही प्रश्न विचारला होता, थोडंसं विक्षिप्तपण, थोडंसं मुडी, असे का असतात कलावंत. तर मी यशवंत दत्तांना हा प्रश्न विचारला होता, सर ही काय गडबड असते. ते म्हणाले त्याचं खरं उत्तर सांगू का. म्हटलं सांगा. असं असतं म्हणाले, एक माणूस म्हणून प्रत्येक माणसाचं एक सर्किट असतं. A to B, B to C, C to D, D to E. हे माझं यशवंत दत्त म्हणून माझं सर्किट आहे म्हणाले, इलेक्ट्रिक सर्किट. मी ज्यावेळी नटसम्राटचा रोल करतो त्यावेळी नटसम्राटचं सर्किट हे नाही आहे. नटसम्राटचं सर्किट E to A, A to D, D to F असं आहे. मला त्या काळामध्ये माझं इलेक्ट्रिक सर्किट अनप्लग करावं लागतं, मला आप्पासाहेब बेलवलकरांचं सर्किट फिट करावं लागतं. त्याचे मी 400 प्रयोग करतो. ते फिटिंग केलेलं सर्किट घेऊन मी 400 प्रयोग करतो. 400 प्रयोगानंतर माझं कालचक्र नावाचं नाटक सुरू होतं. त्या पात्राचे त्याचे वेगवेगळे सर्किट आहेत. मग मी पुन्हा C to A, A to G, G to N, N to P. मग मी आप्पासाहेब बेलवलकरांचे प्लग काढून टाकतो. मी कालचक्रामधल्या त्या अन्नाचे सर्किट लावतो. त्याच्यानंतर मी कन्यादान नाटक करतो. मी सूर्य पाहिलेला माणूस करतो. मी 12-15 वर्षात मी 10 नाटकं करतो. 10 वेळा मी प्लग आणि अनप्लग प्रक्रिया करत राहतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ओरिजिनल सर्किट हरवण्याची शक्यता असते, ते सापडत नाही. आणि मग ते कधी कधी तिकडच्या सर्किटमध्ये मध्ये इंटरफिअर करतात आप्पासाहेब बेलवलकरचे. आणि म्हणून नटसम्राटमध्ये जे वाक्य आहेत, टू बी ऑर नॉट टू बी, तो जो घरामध्ये अस्वस्थ फेऱ्या मारतोय, तर ती भूमी आणि रंगभूमी यातली जी गंमत आहे ती नटाला सापडत नाही, तिथं गडबड होत राहते. एवढ्या मोठमोठ्या कलावंताची होती, आपली तर होणारच नाही. म्हणून कलावंत असलेला माणूस जो आहे त्याचं घरी आणि समाजामध्ये फार गडबड होत राहते. एकीकडे बायकोला किंवा आईला अपेक्षा असतात तुमच्याकडनं आणि तुम्हाला नाद असतो कलेचा. आणि तुम्ही घरात गेल्या गेल्या काहीतरी भाजी आणली का. म्हणजे मी याचं वर्णन असं करतो कधी कधी की हौशी रंगभूमीवर का अनेक अवधानं ठेवून काम करणाऱ्या माणसांसमोर आव्हानं जास्त का असतात. ज्यांनी आयुष्यभर करिअर केलं किंवा ज्यांना बाकीच्या गोष्टीची काळजी नाही, ते त्या एकदा कृष्ण विवरात घुसले
की ते म्हणतात इकडचं पर्यावरणाचं गेलं गेलं, मला आता कलेचा शोध घ्यायचा, तो मध्ये जातो. कुटुंब उत्सव जो माणूस असतो त्याला कला आणि या दोन्हीची सांगड घालायची. तो कृष्णविवरात शिरतानाच बायकोचा आवाज आला का, ती मध्ये एकदम टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. अहो ते शेंगदाणे आणायला सांगतो, ते आणले का? तर त्या कृष्णविवरात तुमची अर्धे तुम्ही एंट्री केली आहे, पण बाहेरच्या पर्यावरणात बायकोचे आवाज ऐकू येतो. आणि मग तुम्हाला कृष्णविवरामध्ये जाण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं, बरोबर मला यादी दिली होती. तुम्ही कितीही नाटकाच्या नादी लागायला लागलात, त्या पर्यावरणात घुसण्याचा प्रयत्न करत असताना भूमीवरची सगळे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सतत आठवण करून देतात. हम भी बैठे हैं इधर राहों में, उधर ही मत खो जाना, आ जाना कभी इधर हमारी गली. तर या गोष्टी होत राहतात आणि मग तुम्हाला भूमी आणि रंगभूमी यातला अंतर मेंटेन करताना प्रचंड त्रास होत जातो. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं, रंगभूमी हे माध्यम तुम्हाला माणूस म्हणून सशक्त करणार आहे. कलेचा शोध घेता, कला हे जीवनाला पर्याय नाही आहे, ती पूरक आहे जीवनाला. तुम्हाला कलेमध्ये जे परफेक्शन तुम्हाला मिळत जातं त्यातनं तुम्हाला आयुष्यातली गुपितं कळत जातात. किमान कळली पाहिजे, तुम्ही कळवून घेतली पाहिजे. आणि कला ही जीवन समृद्ध करण्यासाठी वापरली पाहिजे, जीवनापासून पळण्यासाठी कला नाही. बरेच जणांना ते इकडचं झंझटच मिटून जाईल, एकदा तिकडे नादी लागून इकडे काही का होईना, तर असं नसतं. हे सांभाळतानाच ते करता आलं पाहिजे. म्हणून रंगकर्मींना मी स्वतः नवीन रंगकर्मींना नेहमी मार्गदर्शन करताना असंच सांगतो, मी ज्यावेळी तुमच्या वयाचा होतो त्यावेळी कलेकडं, म्हणजे माझा मूळ गाव माझा अंबाजोगाई, अंबाजोगाईमध्ये माझा जन्म झाला. माझं घर कीर्तनकार वारकरी संप्रदायातलं असल्यामुळे संगीत वगैरे आमच्याकडे होतंच पहिल्यापासून. मी अंबाजोगाईत आलो नंतर, आणि लहानपण माझं अंबाजोगाईत गेलं. तिथं सुद्धा वारकरी संप्रदायाचा इम्पॅक्ट होता. आणि अंबाजोगाईला एक संगीताचा वारसा आहे. मी माझ्या घरातनं बाहेर पडलो की आम्हाला जाताना देशपांडे गल्ली लागायची, आणि त्या देशपांडे गल्लीमध्ये संगीताचे सूर ऐकायला यायचे. तर माझा सूर आणि ताल तो माझा अंबाजोगाईतच तयार झाला. आणि मी ओढला गेलो कलेकडे, अरे हे इतकं इंटरेस्टिंग असतं. आणि मग माझे मॅट्रिकपर्यंत मी जवळपास गाण्याकडे आकृष्ट झालो. कॉलेजला गेल्यानंतर नाटकात काम करणारी मित्र मिळत गेली, मग नाटकाकडे आकर्षित झालो. मी योगेश्वरी महाविद्यालयामध्ये शिकत असताना मी एक 4-5 एकांकिका 5-6 नाटकं केली. आणि मग PG करायला मी औरंगाबादला आलो. आणि औरंगाबादला आल्यानंतर सोनटक्के सरांचा नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला होता, तिथं मी जॉईन केलं. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. माझं आकर्षणच ते होतं. मग मी MSc PhD झालो झुऑलॉजीमध्ये, आणि नोकरी नाट्यशास्त्रात केली. तर मला त्यांनी म्हणाले की हे दोन्ही कसं काय, याचं काय संबंध आहे. तर मी म्हणालो की मला PhD जरी केलेली असली तर मला नाट्यशास्त्रात मी रमतो, म्हणून मला तिकडं काम करायचं. आणि मी PhD कंप्लीट कट ऑफ केली, माझी डिग्री ठेवून दिली, आणि मी नाट्यशास्त्रामध्ये रुजू झालो. कारण मला त्यावेळी एक साक्षात्कार झाला, हॉबी आणि प्रोफेशन माणसाचं एक आलं तर त्याच्यासारखं भाग्य नसतं माणसाचं. आणि माझं सुदैवाने ते हॉबी आणि प्रोफेशन एक आलं, आणि मी त्यात रमत गेलो. सुरुवातीला सगळ्यात तुमच्या तरुण मुलांसारखा मी ग्लॅमरच्या आकर्षणानंच रंगभूमीकडे आकर्षित झालो. आणि साधारणतः माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मला कळालं, ग्लॅमर ही आकर्षणाची गोष्ट असली तरी त्यातलं ग्रामर खूप महत्त्वाचं असतं. आणि मग मी ग्रामरकडे आकर्षित झालो. आणि त्याची निमित्त 2-3 लोक घडली. त्याच्यामध्ये मी 1-2दा सोनटक्के सरांच्या मार्गदर्शनाखाली मला थिएटर ही सिरियसली घेण्याची गोष्ट आहे, आणि ती सिरियसली करण्याची गोष्ट आहे. कुठेतरी 2 घटका मनोरंजन करायचं आणि वेळ घालवायचा आहे म्हणून जायची गोष्ट नाही आहे. माझा शोध घेण्यासाठी माझ्या व्यक्तित्वाचा आतला जो प्रवास आहे, मी कोण आहे त्याचा शोध रंगभूमीच्या किंवा कलेच्या माध्यमातून घेता येतो. एवढं मोठं गुपित मला या मोठ्या माणसांमुळे मिळालं. सोनटक्के सरांमुळे मला पहिल्यांदा ग्रामरची आकर्षण निर्माण झालं. आणि दुसरा माणूस होता यशवंत देव. तर या यशवंत देवांकडे मला एक कळालं की हा माणूस, गाण्याची आवड होती त्या माणसाला, यशवंत देवला. आणि मला त्यांनी असे 2-3 मोठे बॉम्ब टाकले की त्यांनी म्हणाले की गाण्यात किंवा नाटकामध्ये अर्थसौंदर्य, शब्दसौंदर्य, भावसौंदर्य, नादसौंदर्य आणि सांगीतिक सौंदर्य असतात.
बऱ्याच वेळा तुम्हाला काही संवाद आवडतात, काही गाणी आवडतात, तर सांगीतिक चालीमुळे आवडतात. बऱ्याच वेळा अर्थ आणि भावसौंदर्याच्या बाबतीत अन्याय झालेला असतो. अशी मी तुम्हाला कित्येक उदाहरणं सांगतो. आणि त्यांनी 2-3 अशी उदाहरणं सांगितली आणि ज्यांनी मी खूप प्रभावित झालो आणि आकर्षित झालो. त्यांनी सांगितले की सुधीर फडकेंचं गाणं आहे, तोच चंद्रमा नभात, आणि त्यांनी ते प्रॅक्टिकली. आणि माझा ग्रामरकडचा प्रवास तिथून सुरू झाला. गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र या, हे गाणं आहे. ते म्हणाले हे सांगीतिक चाल करेक्ट आहे. तो चंद्रमा नभात असता तर हे करेक्ट आहे. तोच चंद्रमा असा आहे, अंडरलाईन आहे. तोच का आहे? त्याच्या साक्षीनं कधीतरी यांची भेट झालेली आहे म्हणून तोच आहे. म्हणून एम्फसिस तोच वर यायला पाहिजे. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामी. दिस शुड बी लाईक दॅट. पण मी म्हटलं खरंय. ते म्हणाले तोच चंद्रमा आहे, तर ह्याच्यामुळं तोच चंद्रमा, हे सांगितले करेक्ट आहे म्हणाले. पण चंद्र बदलतो. तो चंद्रमामध्ये इन्फॉर्मेटिव्ह आहे तो चंद्रमा, तोच मध्ये ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. कोणता? कधी काळी आपण ज्याच्या साक्षीने भेटलो होतो, तोच चंद्रमा. एवढा फरक पडतो गाण्यामध्ये. आणि इमेजेस बदलतात. आणि मग त्यातनं मला त्या गोष्टी लक्षात आल्या. मी त्यांचं वर्कशॉप केलं आणि त्यात मग 2-4 गमती जे तुमच्याबरोबर मला शेअर करायला आवडेल. कारण मला गाणं हा माझा फार जरा वीक पॉईंट आहे आणि आकर्षणाचा विषय आहे. तर मला ते प्रिया आज माझी, त्या वर्कशॉपमध्येच मी ते अटेंड केलं होतं. प्रिया आज माझी नसे साथ द्याया, आणि संगीताची पोरं होती, त्यांनी मस्त चाल म्हटली. प्रिया आज माझी नसे साथ द्याया, नको शुक्र तारे नको चाल. बरोबर, सांगीतिक चाल करेक्ट आहे. या गाण्याचा अर्थ समजून घे. काय अर्थ आहे? प्रिया आज माझी, याच्यात तुझ्यावर काय काय जबाबदारी आहे? बाकीचं वर्णन काहीच नाहीये, पण प्रिया कशी आहे हे तुझे जे स्वर लागतात त्याच्यावरून कळायला पाहिजे लोकांना प्रिया कशी आहे ते. कारण पुढे काय लिहिलंय? नसे साथ द्याया. अशी प्रिया साथ द्यायला नाहीये याचा विषाद वाटावा इतकी ती सुंदर वाटली पाहिजे, ती स्वरातनं वाटली पाहिजे. दुसरी गोष्ट, नको शुक्र तारे, दोनदा नको आहे. तर तू जर उद्या नको शुक्र तारे नको, तर त्याला दुसरा शब्द सापडत नव्हता म्हणून नको दोनदा लिहिले की त्यांनी. तर पहिल्या नकोला आणि दुसऱ्या नकोला दोन्हीला वेगळे अर्थ आहेत. दोन्हींचं प्रोजेक्शनच वेगळं आहे. म्हणून मी म्हटलं बघ तो आता हीच शब्द आधी आपण प्रिया सुंदर उभी करू. मग ती नसल्याबद्दल विषाद कसा वाटतो ते स्वरांमधनं कसं येतं? प्रिया आज माझी नसे साथ द्याया. प्रिया प्रिया 52-54 किलोची वाटते. आणि हा स्वर जर प्रिया, ही 65ची होते आणि ही होते स्वरांमधून. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. अरे नसेल तर नसेल, मग तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का? नको शुक्र तारे, पहिलं नको, नको शुक्र तारे नको चांदण्या. दुसऱ्या नकोला हे प्रोजेक्शन आहे म्हणून ते बाहेर येतं. किंवा मग अजून 2-1 उदाहरणं. जिंदगी भर नाही भूलेगी. आमच्याकडे म्युझिक डिपार्टमेंट असल्यामुळे मला हा योग जास्त आला आणि माझं ते ग्रामर पक्क होत गेलं. हाय वो रेशमी जुल्फों से बरसता पा, सुंदर म्हणायची पोरं, आवाज चांगले होते. अरे मी म्हटलं असं कसं असेल? हाय हा शब्द नाही आहे इथं, हाय हा उद्गार आहे इथं. ती पावसामध्ये भिजून आलेली आहे, लांब लचक केस आहेत तिचे, आणि तिच्याकडे बघून तो हाय वो रेशमी
हे हाय आहे ते. हाय शब्द थोडाच आहे. हाय वो रेशमी जुल्फों से. आता हे जर तू जुल्फों से तर हा बॉयकट होतो. जुल्फों से 3 फूट. या स्वरांच्या ज्या गमतीत त्याचं जे महात्म्य आहे म्हणून मग त्याच्यावर यशवंत देवांबरोबर माझी चर्चा व्हायची. ते म्हणाले एक तर शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, भावसौंदर्य, सांगीतिक हे तुला माहीत पाहिजे. दुसरी गोष्ट शब्दांना लेंथ असते, ब्रेड्थ असते, इलॅस्टिसिटी असते. शब्दांना किती ताणलं म्हणजे त्यातला करेक्ट अर्थ सापडतो. तर त्याच्यात जर परफेक्ट ताण पडला नाही तर अर्थ सापडत नाही. आणि जास्त ताणलं गेलं तर अर्थ डिस्टॉर्ट होतो. त्याची परफेक्ट त्याची इलॅस्टिसिटी जी आहे ती तुम्हाला कळली पाहिजे. तितकंच ते ताणलं गेलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये हाय इतकंच आलं पाहिजे. हाय इतकं लांब नाही होत ते. हाय हाय हो रे. दिस इज द इलॅस्टिसिटी ऑफ दॅट वर्ड हाय. अशा अनेक गोष्टी मला त्या सापडत गेल्या. किंवा मग याच्यातलं ग्रेसांची जी कविता आहे ती त्यांनी म्हणून दाखवली. त्याच वेळी मला ते कळालं का अरे वेगळंच प्रकरण आहे. ते म्हणाले तुम्ही इमॅजिन करा हे कुठं करताय ते. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली, दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा. आता हे या स्वरांचा संबंध सकाळपासून झड धरलेली आहे पावसाने. हा फील येतोच. त्याचं कारण त्या स्वरांची जी इलॅस्टिसिटी आहे त्याची जी लेंथ ब्रेड आहे ते तुम्ही करेक्ट कॅल्क्युलेट केली. आणि अजून एक शेवटचं उदाहरण आणि मी थांबतो. अभी न जाओ गाणं तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. त्या गाण्याची जी म्हणजे मला ते गाणं इमॅजिन कसं वाटतं, तुम्ही इमॅजिन कसं कराल प्रत्येकाला विचारलं ते प्रत्येक जण सांगतं. मी असं म्हणतो कल्पना अशी करा की एखाद्या झाडाखाली ते दोघं जण बसलेले आहेत. 5-6 तास बसले आणि आता ती म्हणते की मला जाऊ दे घरी. घरी वाट बघत असते आणि हा म्हणतो थांब ना अजून मन भरलेलंच नाही बैस तू. असं ते चाललेलं. ती म्हणते नाही नाही जाऊ दे बरं दिसत नाही आता खूप वेळ झाला मला जायचं खूप उशीर झाला. आणि त्याने हात धरलेला आहे. तर तो स्वर मी इमॅजिन असा करतो की ते जे हात धरणं आहे आणि ते सोडणं आहे त्याची जी लेंथ आहे त्याचा जर टायमिंग आहे त्याचा संबंध आहे त्या पहिल्या शब्दाचा. अभी न जाओ छोड़कर. इतकीच लेंथ आहे त्याची. इतका हात धरल्यानंतर अभी न जाओ आणि मग छोड. त्याच वेळी ते छोडकर आलं पाहिजे तर त्या गाण्याची टायमिंग येते. ते अभिची लेंथ तुम्हाला ठरवता आली पाहिजे. तुझ्या डोक्यात ते कसा हात धरलाय कुठं बसली हे तुला जर इमॅजिन झालं नाही तर ते मेकॅनिकल होतं. तर मला असं वाटतं या पद्धतीनं मला ते मी नाटकामध्ये मी काल 2-3 उदाहरणं सांगितली होती ते काही मी रिपीट करत नाही. याच्यात जसं संगीतातलं नाट्य ग्रामरचा पुढचा अध्याय जो आहे तो संगीतातलं नाट्य आणि नाटकातलं संगीत तुम्हाला कळायला लागलं की तुम्ही रंगभूमीवर बऱ्यापैकी रुळलात असं समजायचं. या दोन्ही एकमेकांना कनेक्टेड गोष्टी आहेत. आणि मग त्याचा प्रवास तुम्हाला नाटकातलं संगीत संगीतातलं नाट्य कळायला लागलं की मग तुम्ही एक रंगकर्मी म्हणून 2 पावलं पुढे जाता. आणि याचा संबंध मी कालही वाक्य वापरलं तर ते आजही वापरतो. हे सगळं कळायला वयाच्या 60 नंतरच ही गुपितं कळायला लागतात. तोपर्यंत ते नाही कळत. ते माणूस चापडत राहतो. त्या शब्दांच्या ज्या गमती जमती आहेत त्या ज्या शेड्स आहेत त्याचं जे ग्रामर आहे. म्हणून माझं स्वतःचं मत असं आहे
60 वयापर्यंत माणूस चाचपडत असतो आणि नंतर त्याला स्थैर्य यायला लागतं आणि कलेतलं ग्रामर त्याला वयाच्या 60 नंतर कळायला लागतं आणि मग ते तुम्हाला जास्त आनंद देतं. मला असं वाटतं. मला आज नवीन रंगकर्मी ज्यावेळी बघतो मी त्यावेळी मला काय येत नाही, मला दाद देत असताना म्हणजे उद्या प्रवीण डाळिंबकरनी शिवाजी अंडरग्राऊंड सारखा एखादा रोल केला तर आहा क्या बात आहे, काय करतो पोरगा. तर मी नेहमी एक वाक्य वापरतो जे हास्य जत्रेच्या वेळी मी वापरलं होतं. सर तुम्ही खूप मोठे, तुम्ही मोठे, तुम्ही खूप मोठे. तर मी म्हटलं मी याच्यात कधीच वाहून जात नाही. त्याचं कारण कला हे मॅथमॅटिक्स नाही. 2 + 2 4 होत नाहीत या क्षेत्रात. या क्षेत्रात सचिन गोस्वामी, प्रवीण डाळिंबकर किंवा अजून जी माणसं नवीन पोरं आलेली आहेत यांनी 2 + 2 5 सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे माझे 2 + 2 4 हे अल्टिमेट नाही आहेत या क्षेत्रामध्ये. हां, फक्त एवढंच आहे, माझ्या काळामध्ये 2 + 2 4 ही थिअरी मान्य होती. आता नवीन शास्त्रज्ञ आले, त्यांनी सांगितलं नाही 2 + 2 5 होऊ शकतात. आणि मला हे कळलं पाहिजे, अरे हो 2 + 2 4 असतील कदाचित, पण 5 होऊ शकतात. आणि हे ॲप्रिशिएट करण्याची जाणत जशी तुमच्यात येईल तसं तुम्ही कलेमध्ये अजून तुम्हाला आनंद मिळत जातो. मला कला ही आनंद देणारी गोष्ट वाटते, समाधान देणारी गोष्ट वाटते. त्यामुळे शेवटचं पुन्हा एकदा माझ्या आवडत्या क्षेत्राकडे येतो. एक गाणं म्हणून मी विषय संपवतो. आपल्या सगळ्यांचे, सोलापूरकरांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या या तळमळीचा, माझ्या या वेडेपणाचा, माझ्या झपाटलेपणाचा आपण सन्मान केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथल्या लोकांनी प्रचंड प्रेम दिलं. जॉन आणि त्याच्या पूर्ण टीमनी, सावंत सर, सलगर सर या सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आणि खूप आपुलकी आणि प्रेमाने सोलापूरमध्ये आम्ही राहिलो हक्कानी. मी सगळ्यांचे मनपूर्वक त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. या पुरस्कारासाठी माझा विचार केला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि एक आजची पेशे खिदमत त्या 5 ओळी माझं आवडतं गाणं आहे. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बाहर बन के छाई हो. हवा जरा महक तो ले, ये दिल जरा संभल तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अधूरी आस, अधूरी आस छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के, जो रोज यूं ही जाओगे तो किस तरह निभाओगे कि जिंदगी की राह में, जवां दिलों की चाह में कई मकाम आएंगे जो हमको आजमाएंगे. बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं. हाँ यही कहोगे तुम सदा के दिल अभी भरा नहीं. हाँ दिल अभी भरा नहीं, नहीं नहीं नहीं.
ओळी आत्ता बोलल्याशिवाय मला राहवत नाहीये. आमच्यातल्या बऱ्याच मंडळींना या ओळी माहिती आहेत, पण मला ती सरांकडे बघून पुन्हा आठवतीये.